श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत कुंभ राशी 7.5 तिसरे चरण स्पेशल। म्हणजेच काय की कुंभ राशीला 7.5चे जे तिसरे चरण चालू आहे त्या तिसऱ्या चरणात काय स्पेशल घटना घडणार आहेत, काय महत्त्वपूर्ण गोष्टी घडणार आहेत, हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। मित्रांनो बघा की कुंभ राशी राशी चक्रातली 11व्या नंबरची रास आहे आणि कुंभ राशीचे स्वामी आहे शनी ग्रह आहेत। मित्रांनो आता कुंभ राशीला 7.5चे तिसरे चरण चालू आहे आणि 7.5चे तिसरे चरण हे कुठल्या स्पेशल घटना घडणार आहेत, कुठल्या स्पेशल गोष्टी तुमच्या बाबतीत घडणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। मित्रांनो बघा की कुंभ राशीचे व्यक्ती हे अतिशय प्रामाणिक असतात, दुसऱ्याला मदत करणाऱ्या असतात, आपले दुःख बाजूला ठेवून ते दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणाऱ्या असतात। कुंभ राशीच्या व्यक्ती ह्या अनेकांच्या उपयोगी पडणाऱ्या असतात। कोणाला कुठल्याही प्रकारची मदत लागली तर कुंभ राशीच्या व्यक्ती ह्या त्यांना मदत करण्यात अग्रेसर असतात। अशाच कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारे जी 7.5चे तिसरे चरण आहे ते तिसरे चरण काय स्पेशल असणार आहे ते आपण बघणार आहोत। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। मित्रांनो बघा की कुंभ राशीच्या व्यक्ती असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा, त्यामुळे त्यांनाही माहिती कळेल की येणाऱ्या तुमचं तिसरं चरण आहे ते तिसरं चरण तुम्हाला कसं जाणार आहे आणि तुमच्या डोक्यावरचं टेन्शन सुद्धा या व्हिडिओ ऐकल्यावर कमी होणार आहे। तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो बघा की 7.5चे पहिले चरण हे तुम्हाला थोडंसं आनंदात दुःखात गेलं असेल, परंतु 7.5चं तिसरं चरण हे अतिशय दुःखात गेलं असेल। तुमच्या मागे खूप आरोग्याच्या तक्रारी लागल्या असतील, फॅमिलीचा मध्ये प्रॉब्लेम असेल, कुटुंबात काही प्रॉब्लेम झालेले असतील, कुटुंबाच्या दुखण्यातच तुमचं 2.5 वर्ष हे गेलेलं असेल, कुटुंबातील एखादी व्यक्ती फार आजारी असेल, त्या आजारपणात तुमचं 2.5 वर्ष गेलेले असतील, किंवा तुम्ही स्वतः आजारी असाल, तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी ना कोणी आजारी असेल, किंवा एखादं काम तुमचं होत नसेल, नोकरीमध्ये काही प्रॉब्लेम येत असतील, अनेक अडचणींचा सामना हा कुंभ राशीच्या व्यक्तींनी गेल्या 2.5 वर्षात केलेला आहे। मित्रांनो बघा की कुंभ राशीच्या व्यक्ती खूप सहनशील असतात, खूप त्यांना दुःख सोसन करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते। आपल्या मनातील दुःख हे ते कोणालाही सांगत नाही। मित्रांनो बघा अशाच कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारे जे 2.5 वर्ष आहे, आता 2.5 वर्ष राहिलेले आहेत, 2 वर्ष तुमची राहिलेली आहे 7.5च्या। या 7.5च्या 2 वर्षाच्या काळात तुम्हाला काय फळ मिळणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। मित्रांनो बघा की कुंभ राशीचे व्यक्ती अतिशय प्रामाणिक असतात। मित्रांनो अशाच प्रामाणिक व्यक्तीला खूप त्रास सहन करावा लागला, अनेक आर्थिक अडचणी तुम्हाला सहन कराव्या लागल्या असतील, अनेक अडचणी तुम्हाला आल्या असतील, कधी तुमच्या शिक्षणाच्या बाबतीत अडचणी आल्या असतील, तुमच्या नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला अडचणी आल्या असतील, तुमच्या वाणीमुळे तुम्हाला अडचणी आल्या असतील, अशा अनेक अडचणी तुम्हाला आल्या असतील। परंतु मित्रांनो त्या अडचणी त्याचं फळ तुम्हाला आता मिळणार आहे। मित्रांनो बघा की तुम्ही ज्या अडचणीवर मात केला, ते तुम्ही कष्ट केले, जे पराक्रम तुम्ही गाजवला, त्या पराक्रमाचं फळ, त्या कष्टाचं फळ तुम्हाला आता मिळणार आहे। हे येणारे जे 2.5 वर्ष आहे, जे तुमचे राहिलेले 7.5चे वर्ष आहे, त्या 7.5च्या वर्षात तुम्हाला कसं जाणार आहे ते आपण आता बघणार आहोत। मित्रांनो बघा की 7.5मध्ये शनी महाराज ज्याचे कर्म चांगले असतात त्याला चांगले फळ देत असतो। मित्रांनो तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवा, तुम्हाला नक्कीच तुम्हाला फळ हे चांगलं मिळणार आहे। मित्रांनो बघा की अनेक अडचणीवर तुम्ही मात कराल जेव्हा तुमचे कर्म चांगले असतील, तुमचे प्रयत्न चांगले असतील। येणारे जे 2.25 वर्ष आहे, 2 वर्षात तुम्हाला अनेक चांगले अनुभव मिळणार आहे। तुमची जी आर्थिक अडचण निर्माण झालेली होती, तुमची आर्थिक अडचण तुम्हाला आलेली होती, ती अडचण तुमची दूर होणार आहे आणि येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे। मित्रांनो त्यानंतर बघूया की तुमची आर्थिक परिस्थिती सुद्धा येणाऱ्या काळात बदलणार आहे। तुम्हाला काय आर्थिक अडचण आलेली असेल, तुम्हाला दुःख मिळाले असतील, ते दुःख तुमचे दूर होणार आहेत आणि आर्थिक अडचण ही तुमची बदलणार आहे। त्यानंतर बघा मित्रांनो की जे तुम्हाला खर्च होत होते, तुमच्या आरोग्याच्या बाबतीत खर्च होत असतील, किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्यावर तुमचे काही खर्च होत असतील, ते खर्च सुद्धा येणाऱ्या काळात तुमचे कमी होणार आहे आणि ते कमी झालेले खर्च हे तुमच्या फायद्याचेच असणार आहे। त्यानंतर बघूया मित्रांनो
की तुम्हाला स्वतःला काही तुमच्या तक्रारी, आरोग्याच्या तक्रारी असतील, तुमच्या कुटुंबातील व्यक्तींच्या काही आरोग्याच्या तक्रारी असतील, त्या तुमच्या दूर होणार आहेत आणि तुमच्या आरोग्याच्या तक्रारी ह्या कमी होणार आहेत आणि आरोग्याच्या बाबतीत अतिशय चांगला काळ हा येणाऱ्या काळात तुम्हाला आहे. तुमचे कुटुंबाचे आरोग्य सुद्धा येणाऱ्या काळात अतिशय चांगला असणार आहे. मित्रांनो बघा, त्यानंतर बघूया मित्रांनो की येणारा जो काळ आहे तो तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. नोकरीमध्ये जर तुमची काही परिस्थिती, काही अडचणी आल्या असतील, नोकरीतील अडचणी सुद्धा तुमच्या येणाऱ्या काळात दूर होणार आहे आणि तुमच्या नोकरीमध्ये तुमचं एखादं स्थावर असं स्थान निर्माण होणार आहे. नोकरीमध्ये तुमच्या वाणीच्या जोरावर तुम्ही एखादं तुमचं स्थान निर्माण करणार आहात. तुमच्या नोकरीच्या ठिकाणी तुमचे वादविवाद असतील ते मिटणार आहेत. तुमचे वरिष्ठ तुमच्या खुश राहणार आहेत. तुमचे सहकारी तुमच्यावर खुश राहणार आहेत. मित्रांनो, अनेक प्रकारचा लाभ तुम्हाला नोकरीमध्ये येणाऱ्या काळात मिळणार आहे. ज्या तुम्हाला अडचणी येत होत्या नोकरीमध्ये, अनेक अडचणी तुम्हाला येत होत्या, त्या अडचणी तुमच्या दूर होणार आहे. येणारा जो काळ आहे तो तुमच्यासाठी, कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे. फक्त मित्रांनो एकच लक्षात ठेवायचं आहे, वाणीवर नियंत्रण ठेवायचं आहे. तुम्ही नोकरीमध्ये असाल, व्यवसायात असाल, कुठल्याही प्रकारचा तुम्ही व्यवसाय करत असाल, नोकरी करत असाल, त्या नोकरीमध्ये तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवायचं आहे. मित्रांनो बघा, वाणीवर तुम्ही जर नियंत्रण ठेवले तर येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. तुमचा जो लाईफ पार्टनर असेल, तुमची बायको असेल, तुमचा नवरा असेल, तुमच्या शेजारचे पाजारचे असतील, तुमच्या नातेवाईक असतील, तुमच्या नोकरीच्या ठिकाणचे व्यक्ती असतील, यांच्याशी बोलताना तुम्हाला तुमच्या शब्दावर, तुमच्या वाणीवर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे. मित्रांनो बघा की कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा काळ हा आर्थिक बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत, नोकरीच्या बाबतीत अतिशय चांगला असणार आहे. तुमचं शिक्षण काही कारणास्तव राहिलेलं असेल किंवा तुम्हाला उच्च शिक्षणासाठी ॲडमिशन घ्यायचं असेल पण ते होत नव्हतं, काही अडचणी येत होत्या, त्या पण अडचणी तुमच्या दूर होणार आहेत. मित्रांनो, अनेक प्रकारच्या अडचणी कुंभ राशीच्या व्यक्तींना गेल्या 5 वर्षात आल्या असतील, परंतु येणारे जे 2 वर्ष, 2.5 वर्ष असतील, त्या 2.5 वर्षात तुमच्या अनेक अडचणी ह्या दूर होणार आहेत. मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला इतरांना मदत करायची आहे, तुम्हाला सेवा करायची आहे, समाजसेवा करायची आहे. मित्रांनो बघा की समाजसेवा केली, दुसऱ्यांना मदत केली तर नक्कीच त्याचं फळ हे तुम्हाला मिळणार आहे आणि त्याचा चांगला फायदा हा तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. येणारा काळ हा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचे कर्म चांगले ठेवायचे आहेत. तुम्हाला तुमचे कर्म चांगले असेल तर फळ नक्कीच चांगले मिळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो बघा की कुंभ राशीच्या व्यक्तींच्या अनेक अडचणी असतील, तुमचे काही स्वप्न राहिलेले असतील, कोणाला गाडी घ्यायची असेल, कोणाला घर घ्यायचं असेल, ते तुमचं होत नव्हतं, परंतु येणाऱ्या काळात हा तुमचं स्वप्न हे पूर्ण होणार आहे. तुम्हाला जर गाडी घ्यायची असेल, घर घ्यायचं असेल, ते सुद्धा स्वप्न तुमचे पूर्ण होणार आहे आणि तुमच्या अनेक अडचणी ह्या येणाऱ्या काळात दूर होणार आहे. तुम्हाला काही उपाय देखील करायचे आहे. मित्रांनो, सध्या 7.5 पण चालू आहे. त्या 7.5च्या काळात तुम्हाला काही उपाय देखील करायचे आहे. त्यातला पहिला उपाय म्हणजे तुम्ही शनी महाराजांना काय तीळ व तेल व्हायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला हनुमान चालिसाचे वाचन करायचे आहे. मित्रांनो, दर शनिवारी तुम्ही हनुमान चालिसाचे वाचन करा. ज्यांना शक्य असेल त्यांनी दररोज हनुमान चालिसाचे वाचन केले तरी चालेल. मित्रांनो, हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कुंभ राशीचे व्यक्ती ह्या 7.5 मुळे अनेक अडचणीत सापडल्या असतील, त्यांना चिंता वाटत असेल किंवा त्यांना खूप काहीतरी करायची इच्छा असेल, परंतु त्या इच्छा त्यांच्या पूर्ण होत नव्हत्या. परंतु येणारा काळ आहे त्यांची चिंता असेल ती दूर होणार आहे. अनेक बाबतीत ते प्रयत्न करत होते, ते प्रयत्न त्यांचे सफल होणार आहे आणि त्यांना चांगले फळ हे मिळणार आहे. येणारा काळ हा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे. फक्त तुम्हाला कष्ट करावे लागतील, तुमचे कर्म तुम्हाला चांगले ठेवावे लागतील, तर नक्कीच तुम्हाला यश हे मिळणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.